नमस्कार, मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे महालक्ष्मीची पहिला गुरुवार मी कशा तऱ्हेने मांडणी केलेली आहे ते। तर आजचे रूप आहे महालक्ष्मीचे ऐश्वर्य लक्ष्मी, कारण की आज जो मी साज घातलेला आहे महालक्ष्मीला तोच पूर्ण पिवळा कलरचा घातलेला आहे। तर म्हणून आज जे मी महालक्ष्मीला आज मी ज्या महालक्ष्मीला पूजत आहे ती आहे ऐश्वर्य लक्ष्मी। तर बघा अशा तऱ्हेने मी पिवळ्या कलरचा घागरा घातलेला आहे आणि वरती घातलेले आहे हिरव्या कलरची चोळी। तर खूप छान लुक आलेला आहे आणि पूर्ण साज घातल्यावर तर आणखीनच खुलून दिसत आहे महालक्ष्मी। तर अशा तऱ्हेने चुनरी टाकलेली आहे आणि बघा आताच किती छान दिसत आहे। तर महालक्ष्मीला सजवायला मला तर खूप आवडते, पण ज्यावेळेस काढायची वेळ येते त्यावेळेस खूप वाईट वाटतं। पण आपण एवढा चांगली लक्ष्मीला सजवलेले आहे आणि आज लक्ष्मीला चा साज काढायचा आहे। तर हे बघा आता इथे मी दिवे लावून घेते। तर पूजा मांडण्याच्या अगोदर मी अशा तऱ्हेने समया लावून घेत असते आणि नंतर पूजा मांडते। आणि लक्ष्मीला साज घातल्यावर लक्ष्मीचं रूप जे आहे ते एकदम उठून दिसते। तसं तर सर्वच लक्ष्मीचे रूप उठून दिसते। तर इथे आता मी बिंदी घालत आहे महालक्ष्मीला। तर बघा किती छान दिसत आहे। आपण जेवढं लक्ष्मीला सजवू ना तेवढी ती अजून छान दिसत जाते। जसं आपण नटतो एखाद्या कार्यक्रमासाठी तर किती छान दिसतं, त्याचप्रमाणे मी देवीला पण पूर्ण सजवायचा प्रयत्न करते माझ्या परीने। मला जसं जमेल तशा पद्धतीने मी देवीला साज घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि देवीला माझ्या हातून जेवढी सेवा करून घ्यायची आहे तेवढी ती करून घेणारच आहे आणि जेवढं सजायचं आहे तेवढं ती माझ्या हातून सजणारच आहे। शेवटी देवीची इच्छा। तर ही बघा मंगळसूत्र। तर मी फिरायला गेलती ना तिरुपतीला, तर तिथून मी ही मंगळसूत्र घेतलेलं होतं। तर आज याचा हे मी अशा तऱ्हेनं देवीला घालत आहे आणि जो मागचा फोटो आहे ना तो पण मी तिरुपतीवरूनच आणलेला आहे। त्यात पण पूर्ण बालाजी आणि महालक्ष्मीचे पूर्ण स्वरूप दिलेले आहेत। तर बघा किती छान दिसत आहे लक्ष्मी। तर आता इथे दुसरी माळ घालून घेते। तर हे मी स्पेशल देवीसाठी दागिने ठेवलेले आहे, कारण की मी काही जास्त दागिने घालत नाही आणि तर हे दागिने जे आहेत ते देवीचेच आहेत। ज्या वेळेस मला असा काही देवीचा
उपवास असतो, देवी मांडायची असते, त्यावेळेस मी अशा तऱ्हेने यूज करत असते. तर बघा, आपण जसा जेवढे देवीला दागिने घालत जाऊ ना, तेवढी देवी अजूनच खुलून, रूप जे आहे देवीचं ते अजूनच खुलून दिसत आहे. तर बघा, आता हा मोठा हार घातलेला आहे, तर अजूनच देवीचं रूप जे आहे ते उठून दिसत आहे. म्हणूनच आज मी देवीला, आजचं पहिलं स्वरूप जे आहे देवीचं ते ऐश्वर्य लक्ष्मीचं आहे. तर असं बघायचं की बरोबर आहे की नाही आहे, आणि बघताच देवीला सजवायचं पण आहे. तर मागच्या वर्षीला मी देवघरातच पूजा मांडलेली होती. म्हटलं 2 ठिकाणी कशाला उगीचच पूजा मांडत बसायची, पण मी यावर्षी म्हटलं नाही, स्पेशल पूजा मांडायची. तर ह्या टेबलवरती पूर्ण आज देवीचीच पूजा असणार आहे. मला जशी पूजा मांडायची आहे तशी मी आज पूजा मांडणार आहे. जशी मला मांडायची आहे, मी ठरवलेलं आहे की मला अशीच पूजा आज मांडायची आहे. तर त्या हिशोबाने आज मी पूजा मांडत आहे देवीची. तर बघूया देवी किती माझ्याकडून शृंगार करून घेते. तर हे बघा, इथे सकाळी देवपूजा पण झालेली आहे, आणि हे आहे देवघर. तर बघा, इथे आता पूर्ण देवी सजलेली आहे. तर खूप छान दिसत आहे. देवीकडे बघितल्यावर असं एकटक बघावं असंच वाटते, आणि तिच्यावरून जी नजर आहे ते हटतच नाही आहे. तर पूर्ण घरात प्रसन्नतेचं वातावरण. आपण एक साधी पूजा करायची म्हटलं ना तरी पण घरात एकदम प्रसन्नतेचं वातावरण होऊन जाते. हे तर माझी महालक्ष्मी मातेचे गुरुवार आहेत, आणि मी महालक्ष्मी मातेला खूप मानते. तर तिची सेवा तर मी खूप मनापासूनच करणार आहे. आणि बघूया देवी आई माझ्याकडून कशी सेवा करून घेते ती. तर आता इथे घेत आहे मी पानाचा वेल आहे थोडासा, तर त्याचे पानं घेतलेले आहेत 2 गणपतीसाठी. तर यावरती मी गणपतीची पूजा मांडणार आहे. तर पहिले ना मी देवीची पूजा मांडून घेतली, आणि नंतर म्हटलं की मी साडी घालेन संध्याकाळी पूजा पोथी वाचायच्या वेळेस. पण ते काही घाई गडबडीत, कारण की स्वयंपाक करायचा होता, आणि नंतर पोथी वाचायला पण मग उशीर होत होता, आणि दिवसभराचा उपवास. तर मग आहे तशीच मी पोथी वाचून घेतली. बघेन पुढच्या गुरुवारी जर मला जमलं थोडासा लवकर पूजा मांडेल आणि लवकर स्वयंपाक करेल, आणि छानपैकी साडी घालून जसं महालक्ष्मीला सजवलेलं आहे त्याचप्रमाणे मी पण छान अशी सजून पोथी वाचीन. बघेन पुढच्या, असं मला तरी
माझ्या मनाला तरी वाटत होतं की मी पण छान साडी घालून छान अशी छान तऱ्हेने दिसायला हवं होतं, पण यावेळेस नाही जमलं. पण पुढच्या गुरुवारी मी नक्कीच छानपैकी देवीला पण छान सजवेल आणि मी पण छान अशी साडी घालेल. आणि देवीला तर जेवढं सजवलं ना तेवढं असं वाटते अजून काही केलं तर अजून छान दिसेल देवी, अजून काही केलं तर अजून काय छान दिसेल. असं करत करत मी नंतर ना माझ्याकडे केस होते तर लांब सडक, तर ते पण मी देवीला लावले आणि त्याने पण अजून छान असा लूक आलेला होता देवीला. तर मला असं वाटतं की अजून कोण्या प्रकारे देवीला सजवलं तर अजून किती छान दिसेल देवी. तर जास्तीत जास्त देवीला सजवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि देवीचं स्वरूप इतकं छान दिसत होतं ना, खरंच मी शब्दात सांगू शकत नाही. खूप छान दिसत होती महालक्ष्मी. तर आता इथे माझी पूर्ण पूजा मांडण झालेली आहे आणि धूपदीपाचा मी इथे धूपदीप पण दाखवलेली आहे देवीला. तर अशा तऱ्हेने मी पूजा मांडलेली आहे. तर आज पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला आणि अशा तऱ्हेने मी पूजा मांडलेली आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर पण केलेली आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. आणि संध्याकाळी पोथी वाचली, देवीला नैवेद्य दाखवला आणि अशा तऱ्हेने पहिल्या गुरुवारची मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारची पूजा पूर्ण झालेली आहे.